पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी अखेर लढा यशस्वी करून दाखवला. महाराष्ट्र पोलिसांची डीजी लोनची यादी पोलीस महासंचालक कार्यालयाने प्रसिद्ध केली असून 2 ते 3 दिवसात खात्यावर पैसे जमा होणार. सन 2023 पासून प्रलंबित असलेले डीजी लोन गृहकर्ज अग्रिम महाराष्ट्र पोलिसांना लवकरात लवकर मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी गेली 2.5 वर्ष गृह खात्याकडे सतत पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्यासाठी लढा देणारे पोलीस बॉईज असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या लढ्याला अखेर 100% यश आलेलं आहे. 1,768 कोटी 8 लाख रुपये मंजूर झालेले असून आज दिनांक 19/6/2023 रोजी पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे डीजी लोन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केलेले 5,459 पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या नावाची यादी प्रसिद्ध केलेली असून येत्या 2 ते 3 दिवसात त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे राज्य पोलीस दलात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असून सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी प्रमोद वाघमारे यांचे आभार मानलेले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. आणि याबाबत अधिक माहिती अशी आहे की राज्य पोलीस दलातील सुमारे 5,000च्या आसपास पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी घर बांधण्यासाठी डीजी लोन मंजूर होण्यासाठी सन 2023 पोलीस महासंचालक कार्यालय यांच्याकडे अर्ज दाखल केले होते. परंतु गेली 2.5 वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांचे डीजी लोन मंजूर होत नसल्याकारणाने आणि 2 वर्षांचा कालावधी होऊनही लोन मिळत नसल्याने राज्य पोलीस दलात नैराश्य पसरलेलं होतं. तसेच काही पोलीस कर्मचारी यांनी तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून द्या असा फोन करून प्रमोद वाघमारे यांना सांगितलं. अखेर पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे तसेच त्यांचे सर्व जिल्हाध्यक्ष यांनी सन 2023 पासून प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकारी, आमदार, पालकमंत्री यांच्यामार्फत राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना डीजी लोन लवकरात लवकर मिळावे आणि या मागणीसाठी निवेदन दिले. तसेच सन 2025 डिसेंबर महिन्यात नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर भव्य मोर्चासुद्धा काढण्यात आला. गृहराज्यमंत्री श्री पंकज भोयर साहेबांना भेटून निवेदन देण्यात आले. अखेर प्रमोद वाघमारे यांच्या लढ्याला मोठं यश आलेलं असून पोलीस महासंचालक मंत्रालयातर्फे यादी प्रसिद्ध करण्यात आली असून येत्या 3 ते 4 दिवसात डीजी लोनधारक पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रमोद वाघमारे यांचे राज्य पोलीस दलातून कौतुक होत असून पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी हे वैयक्तिक फोन करून त्यांचे आभार मानत आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी रमाकांत साळी.